समिधा या ग्रंथाची ओळख, ती संकल्पना तुम्हाला सुचली कशी? 100 वर्ष झाली तेव्हा असं वाटलं की आपल्याला असं करता येईल का. तर समिधा या नावामागचं खरं काय उद्देश आहे त्या नावामागचा? ते करण्यामागचा उद्देश असा होता की ज्या विचार विश्वाचा मी पाईक आहे, म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे, संविधा हे नाव ठरवताना सुद्धा एक त्याच्यामागची भूमिका होती की संविधा या यज्ञात अर्पण केले जातात. तर ते हिंदुत्व पद जागवण्यासाठी ज्यांनी स्वतःला अर्पण केलं ते सगळे प्रचारक आहेत आणि त्यांनी आपलं आयुष्य त्याला अर्पण केलं म्हणून त्या संविधा असं त्याचं एक नाव आपण निश्चित केलं. पण या ग्रंथाचा विचार करताना 101च का आणि त्यात कोण आहेत तर जे आज हयात नाहीत अशा प्रचारकांचा विचार केला. सगळ्या प्रचारकांचं योगदान समान आहे कारण त्यांनी समर्पित भावनेनं काम केलं. श्वेत वस्त्रातील साधू म्हणजे नक्की काय? त्याचं फिरणं चरैवती चरैवती हे जसं साधूनं भ्रमण केलं पाहिजे, साधू चलता भरा, प्रचारकाचंही तसंच आहे. संघ सांगेल ते आणि सांगेल तिथे म्हणजे नक्की काय? म्हणजे पुण्यातून आसामला जाताना किंवा त्रिपुराला जाताना असं त्या प्रमोदजींना माहिती नव्हतं की मला तिथे जाऊन ते काम करायचं आहे. तिथे जे काम करण्याची आवश्यकता त्यांच्या लक्षात आली ते त्याने केलं. 48 साली एमटेक झालेला माणूस प्रचारक म्हणून जातो आणि 48 ते 2015 पर्यंत तिकडेच राहतो. तिकडच्या सगळ्या 6-7 भाषा शिकतो, त्या भाषेत लिखाण करतो आणि त्या सगळ्या भागात संघाचा विचार पोहोचवतो. हे संघ सांगेल तिथे आणि संघ सांगेल ते. संघ प्रचारकाचं काम प्रसंगातनं सांगायचं का चरित्रातनं सांगायचं? आज संघाकडे येणाऱ्यांचा ओढा वाढलेला आहे. सगळ्यांना घेऊन कसं चालायचं, कोणाचा थोडासा अपमान सहन करून घ्यायचा का. त्यामुळे व्यक्ती निर्माण हा संघाचा मोटो आहे किंवा त्याच्यासाठी काम करतो. नमस्कार मंडळी, न्यूज स्टोरी टुडे च्या या ओळख या सेगमेंटमध्ये मी अलका भुजबळ आपले पुन्हा स्वागत करते. मंडळी, आज आपण एक विशेष कार्यक्रम करणार आहोत. एका विशेष ग्रंथाची ओळख करून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण एक ऐकूया प्रार्थना. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहं, त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहं, महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे, महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे, पतत्वेशिकायो नमस्ते नमस्ते, पतत्वेशिकायो नमस्ते नमस्ते, प्रभो शक्तिमन् हिन्दु राष्ट्राङ्गभूता, प्रभो शक्तिमन् हिन्दु राष्ट्राङ्गभूता, इमे सादरं त्वां नमामो वयम्, इमे सादरं त्वां नमामो वयम्, त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयं, त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयं, शुभामाशिषं देहि तत्पूर्तये, शुभामाशिषं देहि तत्पूर्तये, अजज्जां च विश्वस्य देहि शक्तिं, अजज्जां च विश्वस्य देहि शक्तिं, सुशीलं जगद्धेन नम्रं भवेत, सुशीलं जगद्धेन नम्रं भवेत, श्रुतं चैव यत् कण्टकाकीर्णमार्गं, श्रुतं चैव यत् कण्टकाकीर्णमार्गं, स्वयं स्वीकृतं न सुगं कारयेत्, स्वयं स्वीकृतं न सुगं कारयेत्, समुत्कर्षिणि श्रेयसस्येकमुग्रं, समुत्कर्षिणि श्रेयसस्येकमुग्रं, परं साधनं नाम वीराव्रतं, परं साधनं नाम वीराव्रतं, तदन्ता स्फुरत् वक्ष्याधेयनिष्ठा, तदन्ता स्फुरत् वक्ष्याधेयनिष्ठा, विदन्त प्रजागर्तु तीव्रानिशं, विदन्त प्रजागर्तु तीव्रानिशं, विजेत्री च न संहताकार शक्ति,
विजेत्री च नः संहताकार शक्ति विधायाश धर्मस्य संरक्षणम् विधायाश धर्मस्य संरक्षणम् परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रम् परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रम् समर्था भवत्वा शिशाते मृषम् समर्था भवत्वा शिशाते भृशम्. मंडळी, ही प्रार्थना ज्याला आपण ऐकली त्याला असं अगदी अंगात जोश आल्यासारखं वाटतं. आपण आपल्या या देशासाठी अगदी समर्पित व्हावं अशी भावना लगेच निर्माण होते. तुम्हालाही वाटलं की नाही? तर आज या सेगमेंटमध्ये, आज या विशेष कार्यक्रमामध्ये आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख करून घेणार आहोत. आणि वर्ष शताब्दीनिमित्त त्यांनी जो ग्रंथ प्रकाशित केलेला आहे तो, त्या ग्रंथाची आपण ओळख करून घेतो आहोत. हा ग्रंथ म्हणजे एक प्रेरणादायी ग्रंथ आहे. तर या प्रेरणादायी ग्रंथामध्ये 101 प्रचारकांची लघुचरित्रे प्रसिद्ध केलेली आहेत. ही लघुचरित्रे म्हणजे अगदी संघाला, स्वतः संघाच्या कामासाठी स्वतःला पूर्ण समर्पित त्यांनी केलेलं आहे. आणि या संघाच्या कामातून त्यांनी स्वतःचं पूर्ण जीवन त्याला वाहिलेलं आहे. असे हे लघुचरित्र त्यांचे प्रसिद्ध करून त्याने एक मोठं प्रेरणादायी कामच खरं केलेलं आहे. तर समिधा या ग्रंथाची आज आपण ओळख करून घेतो आहे. आणि ही ओळख करून देण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत विनोद बापट. नमस्कार विनोदजी. तर विनोद बापट हे खरे भारतीयच, पण ते आज गेल्या 50 वर्षापासून ते अमेरिकेचे रहिवासी आहेत. आणि अमेरिकेमध्ये राहून सुद्धा ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करतायत. आणि दुसरे आपल्याकडे आलेले आहेत विवेक प्रकाशनचे रवींद्र गोळे आज इथे उपस्थित आहेत. तर या दोघांच्या माध्यमातून आज समिधा या ग्रंथाची आपण ओळख करून घेऊया. गोळे, नमस्कार. तर रवींद्र गोळे यांनी हा ग्रंथ प्रकाशित करून मोलाचं कामच केलेलं आहे. खरं तर ग्रंथाचा प्रवास कसा झाला, त्या ग्रंथाच्या प्रवासामागची कथा आणि त्याच्या मागचं उद्दिष्ट हे आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. दोघांची या ओळख या सेगमेंटमध्ये न्यूज स्टोरीतर्फे मी आपले स्वागत करते. तर विनोदजी, मला असं विचारायचं आहे की समिधा हा ग्रंथ तुमच्या संकल्पनेतनं निर्माण झालेला आहे. तर ती संकल्पना तुम्हाला सुचली कशी? अलकाजी नमस्कार. नमस्कार. आपल्या न्यूजचा स्टोरी ह्याच्यावर आम्हाला बोलवलं आणि या ग्रंथासंबंधी थोडा उलगडा करण्याची जी संधी दिली आहे त्याबद्दल आम्ही तुमचे खरोखर मनापासून आभार मानतो. तर तुम्ही विचारलं ही संकल्पना आली कशी. 2012 साली मी नरेंद्र मोदींचं ज्योतिपुंज हे पुस्तक वाचलं. ते रवींद्र दाणी यांनी गुजरातीतनं मराठी ट्रान्सलेट केलं आहे. ते वाचल्यानंतर मला 10-12 ज्या प्रचारकांची जीवनकथा जेव्हा वाचली तेव्हा मला असं वाटलं हे इंग्रजीत केलं पाहिजे. म्हणून मी ते नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिलं की मला हे करायचं आहे आणि त्याची करण्याकरता जरा प्रेरणा वाटते. आता मी तुम्हाला येऊन भेटू का? त्यांनी मला त्यांच्या SDOने सांगितलं की तुम्हाला भेटेल. म्हणून आम्ही गेलो तिथे. आणि गेल्यानंतर काय 2-3 मिनटात त्यांनी हो म्हटलं. म्हणजे या तिकडे सुवर्ण संकुलमध्ये या. तिथे भेट झाली. एवढा मोठा मुख्यमंत्री होते तेव्हा गुजरातचे. ते 30 जानेवारी 1914 मी भेटलो आहे त्यांना. बातचीत झाली. मला वाटलं 10 मिनटं मिळतील. नहीं मैं आई है इतने दूर से आया, बैठेंगे बातचीत करते हैं. एंड ही गॉट अप फ्रॉम हिज चेअर टू रिसीव मी. आय वॉज रिअली स्टन्ड. आणि मी सगळं मग विश्रामणी आम्ही जाऊन बसलो. मग बातचीत सुरू झाली. मग बातचीत होता होता शेवटी ते असं म्हणाले की हमने ऐसी कुछ लिखाण करने की अपने कार्यकर्ता की पद्धती नहीं है, होनी चाहिए. तेवढं माझ्या लक्षात राहिलं होतं की या व्यक्तीने असं सांगितलं आहे. त्यांनी स्वतः लिहिली आहे ती चरित्र 12 लोकांची. ते होतं मनात. ती 100 वर्ष झाली तेव्हा असं वाटलं की आपल्याला असं करता येईल का. म्हणून मी थोडे प्रयत्न सुरू केले. आणि सुरुवातीला असं वाटलं की कसं करायचं. आता आपण जे इतके लांब राहतो, या सगळ्या प्रचारकांची जीवनकथा शोधायची, त्याच्यावर लिहायचं. मुख्य आम्ही टेक्निकल पर्सन, इंजिनिअरिंग, आम्हाला कुठे लिहिता विहिता काही येत नाही. असं तरी मुळीच लिहिता येत नाही. ठीक आहे. मग काही मित्रांनी थोडे प्रयत्न केले.
तर अशी जी कल्पना आली की अशी जे काही मला जर प्रेरणा होती आहे की अशा लोकांचं वाचावं 12 लोकांचं आणि 100 लोकांचं लिहावं, तर आपण 100 लोकांचं लिहिलं तर कदाचित काय लोकांना प्रेरणा मिळेल आणि आपल्यालाही बरं वाटेल की. आणि मी अशा प्रकारच्या प्रचारकांबरोबर लहान असताना इथे सहवास झाला आहे माझा. ते आता दिवंगत आहेत. त्याच्या संबंधी काही लिहावं अशी कल्पना आली होती आणि काहीतरी प्रेरणा मिळेल लोकांना आणि मला स्वतःलाही समाधान होईल, एवढाच उद्देश. नाही, पण खूपच छान संकल्पना तुम्हाला सुचणं आणि ती पुढे नेणं हे फार खरं महत्वाचं कार्य तुम्ही तर केलं. पण आज हे संकल्पना सुचली आणि त्याच्यानंतर मला वाटतं पूर्ण ग्रंथाचं लेखन सुद्धा यांनी केलेलं आहे आणि विवेक प्रकाशन तर हा ग्रंथ प्रसिद्ध झालेला आहे. तर हा ग्रंथ ज्या वेळेला प्रसिद्ध करायचा तर त्याचं नाव तुम्ही समिधा ठेवलेलं आहे. तर समिधा या नावामागचं खरं कारण काय, म्हणजे काय उद्देश आहे त्या नावामागचा? माझं आणि मग रवींद्रजींची बातचीत झाली की आता आपण याच्यावर काय ठेवावं या ग्रंथाचं नाव. मग काही कल्पना सुचल्या. माझ्या मनात 1-2 नावं होती पण मी काय त्या प्रांतातला नाही. यानं विचारलं आणि मग एवढं मात्र सांगितलं होतं की आपण विजयादशमीच्या आधी करावं प्रकाशित. मग त्याच्या आधी हा पितृपक्ष येतो. मग याच्यावर विचार सुरू झाला असेल, यांचा एकदा विचार सुरू झाला की मग शब्द सुचायला काय फारसा वेळ लागत नाही. तर लगेच त्यांनी ते संविधेवर सेटल केलं. मला म्हणले हे संविधा आणि असं म्हणजे ठरलं काय, म्हणजे विशेष काय बोलायचं काही नाही. मला वाटतं रवींद्रजी त्याच्यावर थोडा प्रकाश टाकला तर बरं होईल. विवेक प्रकाशनाच्या माध्यमातून संविधा नावाचा हा ग्रंथ आत्ताच 20 सप्टेंबरला पितृपक्षात सर्व पितृ अमावस्येच्या आदल्या दिवशी आपण प्रकाशित केला. ते करण्यामागचा उद्देश असा होता की ज्या विचार विश्वाचा मी पाईक आहे, म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे आणि माझी संस्था सुद्धा त्या विचाराच्या आधारानं काम करते, तर या विचाराला सर्वदूर पोहोचवणार आहे. म्हणजे अक्षी आसाममधल्या सुदूर एखाद्या खेड्यात हा विचार घेऊन जाणारा प्रचारक आणि जगभर वेगळ्या वेगळ्या संस्थांच्या माध्यमातून, मग हिंदू स्वयंसेवक संघ असेल, सनातन धर्म परिषद असेल, यांच्या माध्यमातून घेऊन जाणारा तो प्रचारक, हे दोघे सारखेच आहेत आणि ते माझे वैचारिक पूर्वज आहेत. त्यांनी जो विचार घेऊन गेले तो विचार जर त्याचं त्या पूर्वजांचं मला स्मरण करायचं, पितृपक्षात आपण तेच करतो, तर या निमित्ताने त्यांचं करावं म्हणून आम्ही तो पितृपक्षात केला होता. संविधा हे नाव ठरवताना सुद्धा एक त्याच्या मागची भूमिका होती की संविधा या यज्ञात अर्पण केले जातात. ते कुठेही म्हणजे त्याचा वापर होत नाही. एक विशिष्ट योजनेतून त्यांची निर्मिती होते, त्याचं एक मूल्य असतं. आणि प्रचारक सुद्धा संघानं जो हिंदू भाव जागृतीचा जो यज्ञ चेतवलेला आहे त्यातल्या समित्या आहेत. हिंदुत्व म्हणून आज जसं काही त्याच्याबद्दलचे वेगवेगळे प्रवाद येतात, त्याच्यापेक्षा हिंदुत्व म्हणून, हिंदू म्हणून जगण्याची जी भाव जागृती आहे, आपण इतक्या मागे पारतंत्र्यात का गेलो, आपली अवनती का झाली, तर आम्ही हिंदू आहोत हेच विसरलो. तर तो हिंदुत्व पद जागवण्यासाठी ज्यांनी स्वतःला अर्पण केलं ते सगळे प्रचारक आहेत आणि त्यांनी आपलं आयुष्य त्याला अर्पण केलं म्हणून त्या संविधा असं त्याचं एक नाव आपण निश्चित केलं. आणि आपण प्रकाशन क्षेत्रातला त्यामुळे जितकं छोटं नाव असेल तितकं ते लोकांना अपील होतं हेही मला माहिती आहे. आणि कारण हिंदुत्व संघविचार हेच आमच्या प्रकाशनाचं मूळ विषय असल्यामुळे आणि संघ शताब्दी डोळ्यासमोर ठेवून मागच्या 3 वर्ष आम्ही वेगवेगळे उपक्रम करतोय. 2 वर्षापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जी दसऱ्याची बौद्धिक होतात विजयादशमीची, त्याच्या आधारे एक आम्ही शतकी वाटचालीचा ग्रंथ केला होता. 2 वर्षापूर्वी माननीय सरसंघचालकांनी की पुढच्या काळात संघ पंचपरिवर्तन हा विषय घेऊनच सगळे स्वयंसेवक काम करतील म्हणून गेल्या वर्षी पंचपरिवर्तनावर आधारित राष्ट्रोत्थान म्हणजे सामाजिक समरसता असेल, पर्यावरण असेल, कुटुंब प्रबोधन असेल, नागरी जाणीवा असतील आणि सोबत असतील या 5 सूत्रांच्या आधारे तो ग्रंथ सिद्ध केला होता. आणि तो ग्रंथाचं काम चालू असतानाच विनोदजींचा 1 जानेवारीच्या आसपास किंवा असं फेब्रुवारीत फोन आला की अशी कल्पना आहे, तुम्ही कराल का? आणि मला वाटतं त्या पहिल्याच फोनवर आम्ही भेटलोही नव्हतो, पण हे करूया असं आमचं डन झालं. आणि तेव्हापासून जो प्रवास सुरू झाला एक साधारणपणे 6 ते 7 महिन्याचा प्रवास आणि त्याच्यात हा 250 पानाचा एक ग्रंथ खूप टीमनं केलेला आहे. आता संपादक मी असलो तरी त्याच्यात आणखी असंख्य लोकांचा हातभार आहे. आणि विवेकची एक खासियत आहे की आम्ही टीमनं समूहानं काम करणं. संघाचं वैशिष्ट्य आमच्या एक आस्थापने सुद्धा आलेलं आहे. संघ समूहानं काम करण्याची प्रेरणा देतो, व्यक्तीपेक्षा समूहाला महत्व देतो. आमच्या याच्यात सुद्धा आमच्या कार्यपद्धतीत सुद्धा तो समूह भाव जपला जातो. त्यामुळेच हा एक चांगला ग्रंथ येऊ शकला. नाही तर मी एकटा नसतो करू शकलो, कारण एकट्याची ताकद नाही, व्यक्ती म्हणून ते शक्य नाही. पण समूह आणि संस्था याच्या आधारानं तो
विषय झालेला आहे. म्हणजे राष्ट्राचं काम करायचं झालं तर सगळ्यांनी समूहाने एकत्र या आणि राष्ट्र उभारणीसाठी आपण मदत करावी, हा थोडक्यात त्याच्या मागचा उद्देश. पण हे ज्याला तुम्ही प्रचारकांचं कार्य तुम्ही सगळ्यांपुढे ठेवलं त्यांच्या लघुचरित्रीच्या निमित्ताने, पण मला असं विचारायचं की 101 लोकांची निवड करणं हे खरोखर म्हणजे खूप जिकरीचं काम. मग त्याची निवड तुम्ही कशी काय केली? कारण हे सगळे आता हयात आहेत का नाहीत हे मला माहित नाही, पण त्यांची निवड करणं खूप कठीण होतं, तर त्यामागचं सांगा ना. हा, म्हणजे आता मला वाटतं गणेशोत्सवाच्या काळात म्हणजे 26, 27, 28 ऑगस्टला 2025ला दिल्लीला एक सगळ्यांसाठी मोहनजींची 3 दिवसाचा एक कार्यक्रम झाला, तो वार्तालापाचा. त्यात त्यांनी संघाची स्थिती सांगताना असं म्हटलं होतं की आत्ता 3,500 प्रचारक संघ यंत्रणेतून काम करतायत, पण हे हयात असणारे आणि कार्यरत असणारे असे प्रचारक, म्हणजे ती सगळ्या देशाचा विचार करता खूप अल्प संख्या आहे. म्हणजे देशाची लोकसंख्या पाहता 3,500 प्रचारक ही संख्या खूप कमी आहे, पण ते आहेत म्हणून संघ आहे असं आपण म्हणू शकतो. पण या ग्रंथाचा विचार करताना 101च का आणि त्यात कोण आहेत, तर जे आज हयात नाहीत अशा प्रचारकांचा विचार केला. कारण हयात आहेत म्हणजे या ग्रंथामध्ये माननीय सरसंघचालक आत्ता मोहनजींबद्दल एकच शब्द लिहिलेला नाही, कारण ते हयात आहेत. सुदर्शनजींपासून डॉक्टरांपर्यंत मागे आपण 5 सरसंघचालकांची माहिती त्यात घेतलेली, दीपस्तंभ म्हणून, आणि पुढे बाकी अन्य प्रचारकांची घेतली. हयात असणाऱ्या प्रचारकांबद्दल त्यात लिहिलेलं नाही. पण ते 101 निवडताना मात्र काही निकष लावले. म्हणजे जर आत्ता 3,500 आहेत तर 100 वर्षात किती झाले असतील याचं काउंट काढलं तर ते काही 100 किंवा काही हजार, आपण 50,000 झाले असतील असं म्हटलं जरी अंदाजे, तरी त्या 50,000तून 100 काढणं हे खूप जरा अवघड होतं. आणि मग मी संघ स्वयंसेवक असल्यामुळे मला माहिती आहे किंवा माझ्या घरातही त्याची चर्चा व्हायची नावं काढताना, मुलं विचारायची हेच का नाव किंवा पत्नी हे का, कारण तिला काही नावं माहिती आहेत. तर याच्यासाठी म्हणून एक पळवाट म्हणा किंवा त्या ग्रंथाची बांधणी करण्यासाठी म्हणून काही मी विभाग केले, आणि ते करत असताना त्या सेक्टरमध्ये बसणारे नावं निश्चित केली. म्हणजे स्वयंसेवकांनी जेव्हा वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात जाऊन प्रचारकांनी स्वयंसेवकांनी काम सुरू केलं तर त्याचे काही हे झाले, म्हणजे आयडॉल उभे राहिले. तर असे आयडॉल कोण कोण आहेत, तर सुरुवातीच्या काळात गृहस्थी प्रचारक ही संकल्पना डॉक्टरांच्या काळापासून, म्हणजे ते संसारी पण होते, त्यांचा संसार होता, पण ते जास्तीत जास्त वेळ संघ कामासाठी देत होते आणि प्रचारकांसारखे राहत. आता जे पूजनीय सरसंघचालक आहेत मोहनजी भागवत, त्यांचे वडील सुद्धा गृहस्थी प्रचारक होते. किंवा महाराष्ट्रात आपण आहे तर महाराष्ट्र प्रांताचे प्रांत प्रचारक होते बाबाराव भिडे, हे गृहस्थी प्रचारक वकील होते. ते मुंबई पुणे सिंहगडनं प्रवास करायचे हायकोर्टाच्या याच्यासाठी, पण प्रचारकासारखे जीवन जगून प्रचारक म्हणूनच काम करायचे. अशी जी गृहस्थी म्हणून ज्यांनी संसार पण केला आणि प्रचार, अशा लोकांची काही नावं केल्यामुळे मला ते आपोआप लिमिट झालं आणि त्यातली 10 नावं आपल्याला घेता आली. मग नंतर विचार केला की संघ वाढला कशामुळे, तर संघानं वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात, म्हणजे संघ शाखा ही संघाची ओळख आहेच, पण वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात जेव्हा स्वयंसेवक जायला लागले, तिथे प्रचारक जायला लागले आणि तिथं पुन्हा एक दीपस्तंभासारखं काम उभं राहिलं, त्याचा परिणाम म्हणून तिथे संघ कळायला लागला. तर असे जे लोक आहेत ज्यांनी त्या क्षेत्रात जाऊन पायोनियर म्हणून काम केलं किंवा एक स्वतंत्रपणे काम उभं केलं, त्यांचा आपण परिचय केला की ते 10-12 नावं मिळतात असं केलं. आणि त्यातलं उदाहरण द्यायचं तर म्हणजे एकनाथजी रानडे संघाचे सहकार्य होते ते, पण त्यांना संघाने सांगितलं की तुम्ही आता विवेकानंदांची जन्मशताब्दी 1964, तर त्यानिमित्तानं काहीतरी केले पाहिजे. आणि मग विवेकानंद शिला केंद्राचं काम सुरू झालं. एकनाथजी तिथे गेले, आपल्या प्रत्येक नागरिकाने 1 रुपया द्यावा असं त्यांनी अपील केलं, आणि त्यातून तो विवेकानंद केंद्राचं मोठं काम उभं राहिलं. त्या काळातल्या लोकांना, म्हणजे माझा जन्म नव्हता पण मी इतिहास वाचलेला आहे, तर त्याच्यातून लक्षात येतं की किती प्रेरणादायी ते काम झालं होतं. आणि त्यातून तो तसं दत्तोपंतांचं देता येईल. दत्तोपंत ठेवणी विदर्भातले, त्यांच्या गावाच्या आसपासचेच, वर्धा जिल्ह्यातले, ते संघ प्रचारक होते, वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात काम करत होते. त्यांना संघाने सांगितलं की कामगार क्षेत्रात आपल्याला काम करायची गरज आहे. आणि मग अखिल भारतीय मजदूर संघ हा दत्तोपंतांच्या प्रेरणेतून उभा राहिला. आज देशातली 1 नंबरची कामगारांची संघटना म्हणून त्या संघटनेला मान्यता आहे. पण मग या जसं 1 रुपयाच्या आधारावर विवेकानंद केंद्र उभं राहिलं आणि ते समाजाचं झालं, त्या मजदूर संघाचं वैशिष्ट्य काय, असं प्रत्येक संस्थेला त्या त्या प्रचारकाने एक वेगळं पण दिलं. त्यांचं कार्य तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा
त्यांची तुम्ही गट पाडलेली हा, आहे की हा, प्रत्येकाने हा. कसं असं वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातलं क्षेत्रातले. काम केलं आणि त्यातले फक्त दोन उल्लेख करतो हा. की प्रचारक म्हणजे फक्त संघकाम असं नाही तर प्रचारक पत्रकार म्हणून आपण ज्या क्षेत्रात काम करतो असं पत्रकारितेच्या क्षेत्रात करणारी 10 नावं मिळाली. साहित्यिक म्हणून ज्यांचं योगदान आहे भारतीय साहित्यात, पण ते हिंदी असेल मराठी असेल, म्हणजे मराठीतलं नाव घ्यायचं तर गोनी दांडेकर. गोनी दांडेकर ज्यांनी वाचलेलं नाही तो मराठी नाहीच असं आपण म्हणू शकतो, इतकं रसाळ लेखन गोनीदांचं होतं. किंवा हिंदीमध्ये अटलजींचं आहे, अटलजींची कविता, अटलजींचं लेखन हे प्रेरणादायी, असं हे सगळे प्रचारक होते. असेही आपण एक तो विभाग केला. त्यामुळे 12 विभाग वेगळे वेगळे करून ते 101 लोक त्याच्यात सामावण्याचा प्रयत्न केला. आणि ते तसे विभाग केल्यामुळे मला जर कुणी प्रश्न विचारला की हा का नाही, तर या विभागात बाबा बसला नाही माझं ते नाव, त्यामुळे ते नाही, असं एक मला थोडी पळवाटीचं त्यातनंही काढता. खरं तर बघायला गेलं तर सगळे प्रचारक हे महत्वाचेच आहेत, हो. पण त्याच्यातनं निवड करणं हे खरोखर उल्लेख सगळ्या प्रचारकांचं योगदान समान आहे, कारण त्यांनी समर्पित भावनेनं काम केलेलं. तर तुलना नाही, फक्त माझ्या सोयीचं म्हणून ते त्याची विभागणी आहे. हा, खूपच छान. पण यांनी मला जे- आता कविता हे म्हणाले तर त्याच्यावरून मला असं आठवतं की शताब्दी वर्षानिमित्त काहींनी कविता केलेल्या आहेत, काहींना कविता म्हणायच्याही असतात. तर मला असं वाटतं की विनोदजी, मला वाटतं तुम्ही एक याच्यावर गाणं रचलेलं आहे. नाही, रचलेलं नाहीये मी. हा. अगदी मी जुना स्वयंसेवक असताना हे संघगीत आम्ही गायचो, अच्छा. तर त्याच्यात हा भाव होता. ओके ओके. तर ते मला अजून पाठ आहे, हा, हा. अरे म्हणा फक्त ना. सुरुवात करायला लागते. नाही नाही म्हणा. तर ती मी आता म्हणतो, हो हो. मधनं मधनं क्यू लागेल कदाचित, तेव्हा काही बघीन. हरकत नाही, काही हरकत नाही. निज हृदय का स्नेह कण कण, देव प्रतिमा पर चढ़ा कर, राष्ट्र मंदिर का पुनर्निर्माण करना है हमें तो, सह उपेक्षा शून्य पथ पर, ज्योति का आभास लेकर, ज्योति का आभास लेकर, फिर पथिक बढ़ता अमित बल, और दृढ़ विश्वास लेकर, उस विरागी दीप का वैराग्य रग रग में समाकर, शून्य निर्जन ध्येय पथ द्युतिमान करना है हमें तो, मिट गई जो किंतु क्षण, विश्राम भी लेने न पाई, जो प्रलय के रोष को भी पार करके मुस्कुराई, चीरती ही जो रही अविराम बाधा उदधी उर को, नाव को तिल तिल प्रगति दे, अंत में चिरमुक्ति पाई, किंतु अपनी देह को भी, किंतु अपनी ध्येय को भी कह न पाई देह अपनी, राष्ट्र नौका की वही पतवार बनना है हमें तो. एवढंच आठवतं मला, पुढचं नाही आठवत. नाही, खूप छान खूप छान. आणि मला वाटतं तुमचे भाऊ पण विश्राम बापट ते सुद्धा याच्या त्याच्यात 1-2 कडवी अशी आहेत ती आता मला आठवली नाही. त्याच्यात आम्हाला पायाचा दगड व्हायचा आहे अच्छा. हा भाग आहे, तो मला पहिला आठवला नाही, तुम्ही म्हटलं असलं. म्हणजे आणि शेवटचं पण आहे,
म्हणजे ते याच्यातनं म्हणतील. खरं तर असं लक्षात येतं की प्रचारक ज्या वेळेला पूर्ण स्वतःचं डिव्होशन देतात त्याच्यानंतरच हे राष्ट्र घडतं खरं तर. आणि आता जे रवींद्रजी म्हणाले ना, हा. एकनाथजी तेव्हा नव्हते तेव्हा मी होतो, अच्छा. त्यांची ती 1 रुपया वर्गणी मी गोळा केली आहे शाळेत असताना. वाव, किती तेव्हा माझे वडील मला म्हणाले होते, हे पुस्तक घेऊन जा शाळेत. मी लहान होतो तेव्हा, 6वीत असेल नव्हते, 7वीत, आणि हे शाळेत ठेव, हा, हा. आणि हे 10 पुस्तकं 15 दिली आहेत तुला, त्याच्यात प्रत्येक पुस्तकाचा 1 रुपया आणायचा आहे, अच्छा. जास्त नाही घ्यायचं कोणाकडनं, हा, हा. आणि हे 100 देते पुस्तक तुला, याचे 100 पुढच्या 2 महिन्यात आणायचे. मग मी ठेवली नेऊन तिथे, अच्छा. आणि सगळ्या हेडमास्टर सांगितलं, असं सांगितलं माझ्या वडिलांनी. ते म्हणजे हे कोण नाही, पुस्तक घेऊन जातील, कोणी काय टाकणार नाही. तुम्ही बाबांना सांगितलं, म्हणजे असं म्हणताय? नाही म्हणाले, तसं नाही, तिथेच ठेवायची, कोणाला मागायची नाही, आणि त्यांनाच सांगायचं 1 रुपया घाला. अच्छा. तर ते आले मग माझ्या वडिलांना भेटायला. असं कसं तुम्ही सांगता, ते आमची बदनामी होईल, कोणी नाही दिले तर. त्यांनी तिथे ठेवली. मी 15 पुस्तकं ठेवली होती पहिल्या दिवशी, त्याचे 10 रुपये आले. तर मग वडील म्हणाले 10 आले, ते मास्तरी म्हणाले बघा 5 कमी पडले. त्यामुळे त्याची काळजी नका करू, आम्ही त्याचं बघू. मी त्या बाबांना विचारलं, तुम्ही असं का सांगताय? ते म्हणाले, ही आपल्या लोकांना सवय लागली पाहिजे, याच्याकरता हे स्मारक आहे, नुसतं ते दगड नाही येतो, अगदी बरोबर. प्रचार असा असतो. तर ते हळूहळू करायचं असतं, इट टेक्स टाईम. मला ते आठवलं म्हणून मी सांगतोय. बरं डोळीजी, मला असं विचारायचं आहे की ग्रंथ हा वाचत असताना श्वेत वस्त्रातील साधू म्हणजे नक्की काय? हा, ही खरं तर ते त्या या ग्रंथाचं संपादकीय लिहिताना मी विचार केला नव्हता, पण ते सहजपणे आलेलं वाक्य आहे. हा. आणि ते वाक्य जेव्हा येतं तेव्हा त्याला खूप आपली जी चिरंतन परंपरा आहे ना, हा. त्या परंपरेशी जोडलेल्या आहेत. आपल्याकडे साधू, संन्यासी, ऋषी, मुनी हे यांचं वर्णन जरी नाव जरी किंवा ऋषी, कुठलेही ऋषी, तर आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं की भगव्या वस्त्रातले असतील ते, असे एक संकल्पना चित्र तयार होतं की ऋषी साधू म्हटलं की ह्या असंच असणार आहे. रुद्राक्षाच्या माळा असतील, भगवे वस्त्र असतील. प्रचारक म्हणून जे काय मी माझ्या लहानपणापासून किंवा अक्षी मला कळतं किंवा मी पहिल्यांदा शाखेत गेलो 83 साली, तेव्हापासून जेव्हा विचार करतो तेव्हा साधारणपणे सफेद लेंगा, सफेद झब्बा आणि अशा याच्यातलाच हा माणूस हे एक पाहिलेलं आहे. आणि त्याच्यात फार तर आता एखादा वेगळ्या कलरचा झब्बा याच्या पलीकडं यांचा कधी हे नसतो. पण साधूचं जीवन जेव्हा मी अभ्यास करतो तेव्हा त्याच्यात आणि याच्यात काय फरक नसतो. साधूला एका ठिकाणी 3 दिवसापेक्षा जास्त राहायचं नाही असं आपलं धर्मशास्त्र सांगतं. प्रचारकही सदैव फिरत असतो. त्याचं मग कधी कार्यक्षेत्र एखादा तालुका असेल किंवा एखादा विभाग असेल किंवा एखादा प्रांत असेल, पण त्याच्या कार्यक्षेत्रात तो सदैव फिरत असतो. तो आता मी या कार्यक्षेत्रात आलो नाही, 8 दिवस इथेच राहतो असं होत नाही. त्याचं फिरणं चरैवती हे जसं साधूनं भ्रमण केलं पाहिजे, साधू चलता भरा, प्रचारकाचंही तसंच आहे. त्यामुळे तो सिक्वेन्स माझ्या मनात कुठेतरी लागला. आणि मग ते श्वेत वस्त्रातील साधू हे, आणि साधूला कुठलाही संचय करायचा नसतो. काही दिलं तर ते जेवढं आवश्यक आहे तेवढं वापरून बाकीचं त्याची विल्हेवाट लावायची असते. प्रचारकाचं तसंच आहे, स्वतःचं बँक अकाउंट नाही, कुठलंही हे नाही, आणि काही आलं तर ते संघात द्यायचंय. स्वतःला आवश्यक असणारे 2 जोडी कपडे आणि झोळी ही संघाकडनंच मिळते, बाकी कुठल्याच आवश्यकता नसतात. त्यामुळे ते साधू त्या काळातले आणि हे आत्ताचे साधू काही याच्यात फरक नाहीये. साधूचं जीवन जगणाऱ्याची मंडळ आहेत म्हणून ते श्वेत वस्त्रातील साधू असा शब्दाचा प्रयोग मी केलेला आहे. किती छान. म्हणजे तुम्ही स्वतःला पूर्ण समर्पण करा, तुम्ही कुठेही स्वतःसाठी काही ठेवू नका, राष्ट्रासाठी सगळं द्या, आणि राष्ट्र उभारण्यासाठी तुम्ही या सगळ्या गोष्टी करा, प्रचार करा आणि राष्ट्राला पुढे न्या. हे थोडक्यात सांगायचं. याला थोडं जोडून म्हणजे तोच पुन्हा आपले ऋषी मुनींचा जेव्हा आपण विचार करतो ना, तेव्हा फक्त ते श्वेत भगव्या वस्त्रातले मला दिसतात असं जेव्हा म्हणतो, तेव्हा त्यांनी वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात खूप मोठं काम केलेलं आहे. म्हणजे खगोलशास्त्रज्ञ सुद्धा आपले ऋषी आहेत, भाषाशास्त्रज्ञ सुद्धा आपले ऋषी आहेत, ते सगळे भगव्या वस्त्रातलेच आहेत. पण एक एक विषय घेऊन त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. आणि हे प्रचारक म्हणून ज्यांना आपण म्हणतो ते सुद्धा लौकिक अर्थानं खूप मोठ्या मोठ्या शास्त्रातलं ज्ञान संपादन केलेले आहेत. या आपल्या याच्यात जे उल्लेख आहेत, दोघांचा उल्लेख करता येईल. जयंतराव सहस्त्रबुद्धे ज्यांचं ह्या कोकण प्रांताचे प्रचारक होते, पुढे विज्ञान भारतीचं त्यांनी काम केलं आणि त्याच्यातच गेले. हे जर त्यांनी नोकरी केली असते तर BRC मधले खूप मोठे सायंटिस्ट झाले असते. किंवा अनिल माधव दवे जे आपल्या देशाचे पर्यावरण राज्यमंत्री होते भोपाळला, त्या विषयातले ते तज्ज्ञ होते. पण संघाचा प्रचारक म्हणून जेव्हा त्यांनी आपल्या जीवनाला सुरुवात केली तेव्हा लौकिक अर्थानं असणाऱ्या सगळ्या पदव्या त्यांनी गाळून टाकल्या होत्या आणि ते फक्त प्रचारक याच भूमिकेत आले होते. त्यामुळं
हे करताना साधूचं जीवन जगणारे होत असं. वाव, खूपच खरंच म्हणजे आणि डिवोशन असल्याशिवाय आणि पूर्ण तुम्ही स्वतःला समर्पित केल्याशिवाय हे कार्य होत नाही. तर आज त्यांनी स्वतःचं सायंटिस्ट म्हणा किंवा मोठ्या उच्च पदाला जाण्यापेक्षा आज राष्ट्राकडे जास्त त्यांनी लक्ष दिलं, हे थोडक्यात. बरं, मला असं विचारायचं की संघ सांगेल ते आणि सांगेल तिथे म्हणजे नक्की काय? त्याच्यात पुन्हा ते एक वाक्य आहे की प्रचारकांचं जीवन असं असतं की संघ सांगेल ते आणि संघ सांगेल तिथे. तर मी संघाचा स्वयंसेवक आहे. म्हणजे असं जेव्हा मला आतून वाटतं तेव्हा संघानं कुठलंही सांगितलेलं काम आणि संघ स्वयंसेवक म्हणून मला दिसलेलं काम हे मी करायचं आहे. जे अधिकारी एखादी गोष्ट मला सांगतात की हे जरा कर, तर ते मी केलंच पाहिजे. पण संघ स्वयंसेवक मी आसपासच्या परिसरात फिरत असताना मला हिंदू समाजाचं काम म्हणून जे दिसतं ते मी स्वयंप्रेरणेनं केलंच पाहिजे. पण स्वयंसेवक म्हणून, गृहस्थी स्वयंसेवक म्हणून, मी गृहस्थी कार्यकर्ता म्हणून मला काही मर्यादा असतात की मला अक्षय उदाहरण द्यायचं, मुंबईमध्ये मी राहतो आणि मला भिवंडीमधला एखादा अडचण लक्षात आली तर मी तिथं जाऊन नाही सोडवू शकत. मी तिथल्या कार्यकर्त्याला सांगतो, पण ती त्याच्या मदतीने पूर्ण करतो. गृहस्थी कार्यकर्ता म्हणून मला मर्यादा असते. प्रचारकांना जेव्हा ते प्रचारक म्हणून प्रचारक बैठक होते दरवर्षाच्या जून महिन्यात, नवीन निघणारे प्रचारक, काही थांबणारे प्रचारक, अशी बैठक होते. आणि त्या बैठकीत जो कोण प्रचारक म्हणून निघणार आहे त्याला माहिती नसतं आपल्या कुठल्याला कार्यक्षेत्रात पाठवणार आहेत. ते सांगतील की तू या कार्यक्षेत्रात जा, तिथं जाऊन संघाचं काम करायचं आहे आणि संघ सांगेल ते काम. म्हणजे बऱ्याच वेळा असं असतं की उदाहरण द्यायचं तर आपले प्रमोद दीक्षित नावाचे एक पुण्याचे होते प्रचारक म्हणून. ते आणीबाणीच्या काळात त्यांनी पुणे, सोलापूर या भागात काम केलं आणि नंतर त्यांना एका प्रचारक बैठकीत सांगितलं की तुम्हाला आसामला जायचं आहे. तर पुण्यातला स्वयंसेवक प्रचारक आसामला जातो. तिथं गेल्यानंतर संघाचं काम होतं, पण त्या काळात जे 90च्या दशकातला जर आपल्याला इतिहास माहिती असेल तर तो परिसर पूर्वांचल जो हा फुटीरतावादी गटाचा खूप मोठा बालेकिल्ला होता. आणि अशा ते गेले तिथे संघाच्या शाखा जेमतेमच होत्या. मग त्यांनी समाज जागृतीचं आणखी काय, ते एक शाळा सुरू केली आणि त्याच्यात ते स्वतः शिक्षक म्हणून काम करायला लागले. ते करत असताना त्यांचं असं लक्षात आलं की या भागात एक तर तो सुदूर दिल्ली किंवा अन्य भारतापासून जरा तुटलेल्या मानसिकतेत असणारा प्रदेश आणि तिथे वैद्यकीय सुविधाही फार नाहीयेत. अशा वेळेस जर एखादा रुग्ण तिथे रुग्णालयात आला तर तिथे असणारे ब्लड बँक किंवा रक्तदाते हे ब्लड माफिया झाले होते. रुग्ण दाखल झाला की यांच्या ब्लडचे रेट वाढायचे किंवा त्या ब्लड ग्रुपचे रक्तच नाही असं हे यायचं आणि मग चढ्या पैशानं त्याचा व्यवहार व्हायचा. हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी संघ स्वयंसेवकांशी संपर्क करून रक्तगट सूची बनवली आणि त्या हॉस्पिटलला दिली की तुम्हाला या ब्लड गट हवा असेल तर या व्यक्तीला थेट संपर्क करा, तो येऊन तुम्हाला देईल. आणि त्यामुळं जे ब्लड माफिया होते त्यांचं बरंचसं उद्ध्वस्त झालं रॅकेट. पण त्याचा परिणाम म्हणून त्यांनी असं काम करतात म्हणून 16 ऑगस्ट 2001 या दिवशी ते जिथे प्रमोद दीक्षित राहत होते त्या संघ कार्यालयातून या सगळ्या ब्लड माफियांनी त्यांना शूट आउट करून मारलेलं होतं. म्हणजे पुण्यातून आसामला जाताना किंवा त्रिपुराला जाताना असं त्या प्रमोदजींना माहिती नव्हतं की मला तिथे जाऊन ते काम करायचं आहे. तिथे जे काम करण्याची आवश्यकता त्यांच्या लक्षात आली ते त्याने केलं. असं असंख्य प्रचारकांच्या बाबतीतलं आहे. असंख्य प्रचारक असे आहेत, महाराष्ट्रातलंच उदाहरण द्यायचं तर ते ज्या कार्यक्षेत्रात गेले पुन्हा आलेच नाहीत. म्हणजे आपल्या ठाण्याचे मधुकरराव लिमये मूळचे ते रत्नागिरी जिल्ह्यातले, पुण्यात शिक्षण झालं, एमटेक 48 साली एमटेक झालेला माणूस प्रचारक म्हणून जातो आणि 48 ते 2015 पर्यंत तिकडेच राहतो. तिकडच्या सगळ्या 6-7 भाषा शिकतो, त्या भाषेत लिखाण करतो आणि त्या सगळ्या भागात संघाचा विचार पोहोचवतो. हे संघ सांगेल तिथे आणि संघ सांगेल ते, याचं ते उदाहरण आहे. अगदी बरोबर. आता यांचं ऐकताना खरोखर म्हणजे हे प्रसंग ऐकताना तर असं वाटतं की आपण आता सगळं त्यांचं चित्र डोळ्यासमोर आलं की त्यांनी कसं काम केलं असेल. तर मला विनोदजींना असं विचारायचं आहे की संकल्पना तुमची, तर तुम्हाला असं काय वाटतं की संघ प्रचारकाचं काम प्रसंगातनं सांगायचं का चरित्रातनं सांगायचं? आता हे यांनी जे 1-2 प्रसंग सांगितलेत ना, जसे आसामला गेले, त्यांच्या पुतण्यांशी माझं वैयक्तिक नातं आहे. आम्ही एकत्र काम करायचो ठाण्यावर, लिमये. त्याची पण एक कथा आहे, कार्य चालतं कसं. मी असं ठाण्याला नुकतंच नोकरीला लागलो, घरी चाललो होतो, तर असा करून चालला होता प्रदीप. त्याने माझ्यासाठी काय करतोस,
बस मागे तेव्हा डबल सीट जायचं होतं बायसायकलनी. त्यांनी नेलं मला. संध्याकाळी काय करतोस? काही नाही, कामावर की तेव्हा काय होतात त्या दुसऱ्याची कामाला परत. मग थोडी चौकशी झाली, लक्षात आलं की हा कनेक्टेड मनुष्य आहे. मग त्यांनी मला तिकडे, मग आमचा संबंध वाढला. मग एका ठिकाणी मी पेईंग गेस्ट राहायचो का बारक्या खोलीत. त्यांनी माझी व्यवस्था तिथे करून दिली कुठेतरी स्वयंसेवकाच्या घरी राहायची. तेव्हा मला घरबीर काय नव्हतं ठाण्यात, मी तिकडे बराडनं आलेला मनुष्य. तसंच प्रसंगातनं सांगता म्हणजे मी पहिल्यांदा इथनं लंडनला गेलो, इंग्लंडला गेलो 77मध्ये. तुम्हाला कोणाला तरी सांगितलं असेल मी तिथे एका इंग्लिश व्यक्तीकडे पेईंग गेस्ट राहायचो सुरुवातीला 1-2-4 आठवडे. मग काहीतरी करणार होतो, नोकरी शिक्षण वगैरे. मला एक दिवस फोन आला हिंदीत, विनोद जी नमस्कार, कैसे हो आप? ठीक तो हूँ, किससे बात कर रहे हैं? मैं जगदीश सूद, लंडन का संघ चालक हूँ. मलाही थोडं आश्चर्यच वाटलं, कारण मी तसं कोणाकडे सांगितलं नव्हतं. पण आमची जी माहिती असते इथली, आपला मनुष्य गेला आहे तिकडे, त्यांनी विचारलं तुम्ही कुठे राहतात, काय करतात, कहाँ रहते हो वगैरे. मी सांगितलं त्यांना. तर मग ठीक है, हमारे कोई 15 मील दूर एक लेस्टर शहर है, वहाँ से कोई स्वयंसेवक आ जाएंगे, आपकी व्यवस्था हम दूसरी जगह कर देंगे. मी त्याच्यानंतर मी एका गुजराती फॅमिलीत पेईंग गेस्ट राहायला लागलो. त्यांचा माझा आजपर्यंत संबंध आहे. मी जाऊन त्यांना भेटतो. मग तिथे हिंदू स्वयंसेवक संघात आमचं ऑटोमॅटिक इंडक्शन झालंच, काय व्हायचं ते. आणि कनेक्शन तिथे दुसरा एक प्रसंग त्यांनीच मला सांगितला आहे आणि मी रिसेंटली पण तो ऐकला. तो असा की ही सगळी मंडळी केनियात आणि युगांडातून आलेली आहे तिथे त्यावेळेस, त्या इदी अमीनने हाकलून दिले म्हणून. तर म्हटलं तुम्हाला कैसे क्या हो गया? तर म्हणे, मग वाचल्यानंतर असं लक्षात आलं की जेव्हा हे लोक ब्रिटिशांच्या काळात तिकडे जायचे तेव्हा इथनं काही गुजराती मंडळी त्या जहाजावर बसून जायची. तेव्हा एक केले असतील काही. तर एकदा एका बोटीवर वरच्या डेकवर एक व्यक्ती समुद्राकडे बघून प्रार्थना करून त्याची सांगण करा, एकटाच होता तो. पण तो एकटा नव्हता. ते संपलं, त्याच्या लक्षात आलं मागे काही जण उभा आहे. ते दोघं चालले होते तिकडे केनियात. तिथे त्यांनी हिंदू स्वयंसेवक संघ स्थापन केला. मला त्यांचं नाव आता अजून कळलं नाही. शास्त्री दैव. तर असं हे सगळं कनेक्शन असतं. आणि मग आता मी अमेरिकेत गेलो. तिथे आता मोठा देश आहे इंग्लंड एवढासा. तर तिथे पण लगेच मंडळी भेटायला, फ्रेंड्स ऑफ इंडिया सोसायटी, हिंदू स्वयंसेवक संघ, आपली सेवा भारती, सगळ्यांचं कार्य चाललेलंच असतं आणि आपलं कनेक्शन राहतं. आणि माझ्या आधी बरेच लोक इंग्लंड त्यावेळी जरा कमी जायचे, आता भरपूर जातात. तर तिकडनं त्या संस्कृतीचा परिणाम होऊन ते सगळं, तेव्हा आपली काय म्हणतात त्याला स्केअर सिटीची इकॉनॉमी होती. when I left नेशन, तेव्हा तिथे गेल्यावर सगळं ते धबका व्हायचा सगळा. पण त्याच्यात पुढून बरेचसे लोक त्या मार्गी लागत असत. मला या संघाने माझं आयुष्य वाचवलं इसेन्शियली. दॅट्स व्हॉट हॅपन्ड. म्हणजे खरं तर हा प्रसंगच आहे. पण आपला संघातला माणूस आज इकडे परदेशात आलेला आहे, त्याला सुद्धा आपल्या सोबत घ्यावं. आणि या दृष्टीनेच खरं तर हा संघ आंतरराष्ट्रीय पद्धतीने सगळीकडे विखुरला गेला आहे. आणि सगळे प्रचारक फक्त राष्ट्रीय पातळीवर नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेले आहेत. तर त्याचा आपल्या राष्ट्राला तर खरंच खूप चांगला उपयोग होतो खरं तर. तर मला असं विचारायचं रवींद्रजी की आजच्या तरुण पिढीला या समिधा या ग्रंथातून काय म्हणजे सांगायचे नक्की तुम्हाला? या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या दिवशी पूजनीय गोविंददेव गिरी यांच्या हस्ते आपण तो प्रकाशित केला. आणि त्यांनी प्रचारक आणि एकंदरीतच प्रचारकाचे जीवन यावरचं त्यांच्या याच्या मांडणीतून आलं. आणि त्याच वेळेस प्रेक्षागृहात साधारणपणे एकूण उपस्थितीच्या 60% हे तरुण होते, जे महाविद्यालयात शिकतायत किंवा पासआउट झालेले आहेत, नोकरी धंदा शोधतायत, पण तरुण आहेत. 60 म्हणताय तुम्ही? 60? हा, 60%. 60 असे उपस्थित होते. ते ठरवून एक केलं होतं की म्हणजे विनोदजींची कल्पना होती की हे युवा पिढीनं वाचलं पाहिजे, त्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे. आणि जेव्हा ह्या प्रकाशनाचं ठरलं तेव्हा प्रांत प्रचारक बिपिनजींना, आपल्या कोकण प्रांताचे आहेत, त्यांना याविषयी सांगितलं की अशा पद्धतीने एक आपला प्रकाशनाचा सोहळा आहे. तर त्यांनी ती पत्रिका पहिल्याच बोलले की याला होतकरू तरुण आपण उपस्थित करूया. ते का तर आज संघाकडे येणाऱ्यांचा ओढा वाढलेला आहे. विविध माध्यम आहेत. मग ते जॉईंट RSS नावाचे एक ॲप आहे, त्याच्यावर लोक संपर्क करतात आणि संघाशी जोडलो असं म्हणतात. संघही जोडून घेतो, काय अडचण नसते.
किंवा कुठून तरी प्रवासातून जाताना एका मैदानात काहीतरी शाखा लागलेली दिसते, लोक तिथं उत्सुकतेनं जातात, जोडले जातात. पण हे जे संघाचं आकर्षण जे आहे ते वाढतंय दिवसेंदिवस. जे मलाही पत्रकारिता म्हणून फिरत असताना बऱ्याच वेळा खूप लोकांचे हे असतात की आम्हाला शाखेशी जोडायचं आहे, आम्हाला या कामाशी जोडायचं, तर मग तिथले संपर्क असतात ते आपण देत असतो. पण ज्या अर्थी समाज उत्सुकतेनं जोडला जातोय, समाजाला संघ समजून घ्यायचा आहे, तेव्हा त्याला संघाचा इतिहासही कळला पाहिजे. आणि संघाच्या शाखेत दैनंदिन काम, व्यायाम असेल, दैनंदिन चर्चा असेल, हेच होईल. त्यात इतिहास फार सांगितला जात नाही, कारण संघाच्या शाखेचा एक पॅटर्न ठरलेला आहे की या पद्धतीनेच होईल. आणि युवा पिढीला जर आयडॉल समोर ठेवायचे असतील किंवा संघाचं मी काम का करायचं, तर यांच्यासारखं मला बनायचं आहे. या माणसांचं चारित्र्य, यांनी स्वतःला जे यज्ञज्वालेसारखं धगधगीत ठेवलं आणि एक मोठं काम उभं केलं, तसं जर मला व्हायचं असेल तर ते कोण आहेत, तर ते आयडॉल आजच्या भाषेत ते उभे करायचे असतील तर म्हणून या संविधानच्या माध्यमातून आपण ते आयडॉल उभे करूयात, अशी त्या मागची कल्पना होती. म्हणजे तरुण पिढीने या प्रचारकाच्या भूमिकेतून राष्ट्रकार्य करावं, हा. हा थोडक्यात हो. त्यांनी सगळ्यांनी हे म्हणजे संविधा ग्रंथ कदाचित सगळे प्रचारक जीवनाचा स्वीकार करतील असं नाही, पण व्यावहारिक जीवनात त्यांच्यासारखा जगण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतील. म्हणजे काय, तर मी सत्यनिष्ठेनं राहीन, मी पावित्र्यानं जगेन, माझा जो व्यवहार आहे तो पारदर्शी असेल, हे सुद्धा प्रचारकाला लागणारे सगळे निकष आहेत. माझ्या व्यवहारिक जीवनात सुद्धा ते त्याचं आचरण करेल. असं जरी झालं तरी ते प्रचारक, गृहस्थी प्रचारक जे पूर्वी संघाच्या याच्यात होतं तसंच त्याचं हे राहील. आणि संघाच्या खरं बघायला गेलं तर आपण आज गीत एक ऐकतो युट्यूब मध्ये, तर त्याला सुद्धा संघाची कुठलीही गीतं ऐकली ना की इतकं स्फुरण चढतं ना की आपण राष्ट्रासाठी काहीतरी करावं असंच अगदी सगळ्यांना वाटतं. तर ती गीतं पण खूपच इतकी उद्बोधक आहेत ना. आता यांनी जे गायलं गीत ते सुद्धा खरंच इतकं हे होतं की त्याच्यातनं संघाप्रती किती त्यांचं योगदान आहे हे लक्षात येतं. खरं तर काही काही गीतं अशी आता मला कितीतरी आठवतात, सगळी नाही आठवत. आता एक दोन चार लाईन आणखी म्हणून दाखवतो. चिर विजय की कामना ही राष्ट्र का आधार है, दिया हमने छोड़ जब जब चिर विजय व्रत, हुए तब दलित पद पीड़ित और श्रीहत, छोड़ संभ्रम उसी पथ पर फिर बढ़े रथ, जहां बढ़ते जीत होती और रुकते हार है, चिर विजय की कामना ही राष्ट्र का आधार है. आता हे गीत युवकांना जास्त ऍप्लिकेबल आहे. यू हॅव टू कंटिन्युअली कीप मेक वॉकिंग, चरेवेती हे म्हणाले, हे प्रत्येक लाईफच्या प्रत्येक फील्डमध्ये इट्स ऍप्लिकेबल टू एव्हरीथिंग, इन्क्लुडिंग मॅनेजमेंट, इन्क्लुडिंग ऑपरेशन्स, इन्क्लुडिंग हँडलिंग एम्प्लॉईज. आता मी हँडलिंग एम्प्लॉईज संघात शिकलोय. ओके, आय एम टेलिंग यू. म्हणजे सगळ्यांना घेऊन कसं चालायचं, कोणाचा थोडासा अपमान सहन करून घ्यायचा का. आता मी तुम्हाला उदाहरण देतो. माझा एक इथला बीजेपीचे पॉलिटिक्स आता नाही आहेत, ते बरेपैकी लीडर होते महाराष्ट्रात. त्यांचा मला संबंध असायचा. एकदा अमरावती जिल्ह्यात त्यांच्या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी मला बघ, एक कार्यकर्ता येऊन त्यांना असा अद्वत होता, तळवून गेला. हे सगळं झालं त्याला विचारणार, यार हे क्या हो गया. म्हणे असं असतं, कार्यकर्त्याचं थोडं ऐकून घ्यायचं असतं. तो आता बाहेर जाऊन सांगेल असा सुनावला त्याला आणि म्हणला ते साहेब आता करणारच आहे. म्हणलं काय ऐकलं ना त्यांचं, तर म्हणे तो ते त्याला बरं वाटेल, त्याला पण उत्साह येईल. आता त्याचं काय होईल का नाही ते मी बघतो, म्हणला किती होईल तेवढं. म्हटलं इंटरेस्टिंग आहे. आणि अजिबात त्याचा अपमान नाही, काही नाही, सगळ्या कार्यकर्त्यांच्या समोर. आणि ही वॉज अ ज्युनियर मिनिस्टर लेवल इंडिव्हिज्युअल ऍट द टाइम. ओके, नाही, मला तर असं वाटतं की ज्याला आपण राष्ट्र उभारणी करतो तर त्याला प्रचारक म्हणून तुम्ही काही वेळेला अपमानही सहन करायला पाहिजे, काही वेळेला थोडंसं दरडावलं पण पाहिजे, आणि त्याच्यातनं आपलं कार्य पुढे कार्य आणि व्यक्ती घडवणं, दिस इज द वर्क ऑफ RSS, बरोबर आहे. जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. खरं ते त्यातनं राष्ट्र ऑटोमॅटिकलीच निर्माण होईल. राष्ट्र निर्माण होतं आणि तुमच्या व्यक्तिमत्वाचा त्या तसाच विकास होतो. तो स्वतःच्या आयुष्याचाच धडा आहे तो, खरं बघायला गेलं तर. ऍब्सोल्युटली. म्हणजे मुळात राष्ट्र ही जी संकल्पना आहे त्याचं एकक व्यक्ती आहे.
व्यक्तीच नसेल तर राष्ट्र उभा होणार नाही. Exactly. त्यामुळे व्यक्ती निर्माण हा संघाचा मोठो आहे किंवा त्याच्यासाठी काम करतो. आणि जेव्हा व्यक्ती निर्माणाचा विषय येतो तेव्हा प्रत्येक व्यक्तीला त्याच्या स्वभावानुसार त्याच्या रुचीच्या कामात जोडण्याचा जो विषय आहे ना, म्हणजे मला लेखन आवडतं, मी काय संघस्थानावरचा स्वयंसेवक नाही किंवा शारीरिक करणारा स्वयंसेवक नाही, पण मला वैचारिक आणि लिखाण क्षेत्रात तर तो माझा जे गुण आहेत किंवा माझ्यात जी काही अवगुण आहेत हे त्याला दिशा देणारा प्रचारक असतो. अगदी अगदी बरोबर. म्हणजे ते हे करू शकतो हे समजून त्याला तिथं जोडणं. म्हणजे याचं यांनी जसं विनोदजींनी सांगितलं की त्यांच्या लाईफमधलं टेक्निकली याचं, मी टेक्निकल फील्डमधला 1992 ते 2003 पर्यंत अख्ख्या मुंबईमध्ये वायरमनचं काम करणारा माणूस आहे. म्हणजे मुंबईचा एक गल्ली अशी नाही की मी तिथे गेलेलो नाही, वायरमनची सगळी कामं केलीत. पण एका प्रचारकांच्या लक्षात आलं की हा लिहू शकतो, याच्यात जास्त लाईफ चांगलं आहे. त्यांनी मला तिथनं उचलून विवेकमध्ये जोडलं. विजयराव कापरे ज्यांचं या ग्रंथात आपण उल्लेख केलेला आहे, त्यांनी त्यात माझं गुण कदाचित त्यांना असं वाटलं असेल की हा लिहू शकतो बाबा, याला काही हे मिळालं तर पुश मिळालं तर. आणि त्यामुळं 2003 पासून 2025 आता एका संस्थेत म्हणजे मीडियामधले आपण आहात की एका मीडिया हाऊसमध्ये इतकं दीर्घकाळ टिकून राहणं किंवा काम करणं हे आजच्या काळात नाहीये. पण एक तो त्या प्रचारकांनी माझ्यात पाहिलेले काही गोष्टी असतील आणि माझं व्यवस्थापन ज्याच्यामुळं मी हे सगळं करू शकलो. नाही तर बेसिकली कुठलंही पत्रकारितेचं नॉलेज नसलेला व्यक्ती आज 50-60 पुस्तकांची वर माझं लेखक म्हणून नाव छापलं जातं, तर ते या प्रचारकांची माझी केलेली पारख प्रचारकांनी हे त्याचं उदाहरण आहे. त्यामुळं एखादा प्रचारक काय करू शकतो, म्हणजे जसं मी माझं उदाहरण दिलं कारण तो स्वाभाविक आत्मप्रौढी होते, पण आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा कुठल्या तरी प्रचारकानेच छेदलं की याच्यात हे नेतृत्व गुण आहेत, त्यांना त्या पद्धतीने पुढे आणलं पाहिजे. आणि त्याच्यातून मग आमचे लक्ष्मणराव इनामदार असतील किंवा आता काही दिवसापूर्वी निधन झालेले मधुबाई कुलकर्णी असतील, यांनी गुजरातमधून वेगळ्या कामात संघाचे विभाग प्रचारक असणारे नरेंद्रजी मोदी यांना राजकीय क्षेत्रात आणलं, संघटन मंत्री करता करता आज देशाचे पंतप्रधान. हा म्हणजे व्यक्ती निर्माण करत असताना त्याच्यात गुण काय आहे, तो काय करू शकतो याचा शोध घेऊन त्याला डेव्हलप करणं हा प्रचारकांचा खूप महत्वाचा. आणि असंख्य प्रचारकांनी असे असंख्य माणसं उभी केलेली आहेत. म्हणजे की विजयराव कापरेंचा पुन्हा उल्लेख येतो की विजयराव कापरे हे तसं म्हटलं तर त्यांचा माझा काही नातेसंबंध किंवा हे नाही ना, पण आमच्या दोघांचं कुळ एक आहे, केशव कुळ आहे. त्यामुळे ते आमच्या घरातले एक सदस्य आहेत. आजही विजयराव गेल्यानंतर कुठली आम्ही जेव्हा काही नवीन गोष्ट करतो किंवा काही नवीन तर मला किंवा माझ्या पत्नीला आठवण येईल, अरे विजयरावांना हे आवडलं असतं, असं केलं असतं. तर म्हणजे अक्षी घराच्या भिंतींना रंग कुठला द्यायचा तर ते विजयरावांचा हा क्लास असं होतं. म्हणजे किंवा एखादं गीत लागलं तर त्याच्यावर अरे विजयराव हे अभंग खूप चांगले म्हणायचे, असं प्रत्येकाचे जे हे असतात ते त्याच्यातून जोडल्यात. आणि त्यामुळं हे प्रचारक जरी आपलं कुटुंब सोडून गेलेले असले तरी हजारो कुटुंबांचे ते सदस्य असतात. म्हणजे मला थोडक्यात म्हणायचं की प्रचारक हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असतात. आता मगाशी आपलं बोलणं चालू असताना तुम्ही एक असा उल्लेख केला की तुमच्या बहीण त्यांनी सुद्धा या प्रचारकाच्या भूमिकेतून म्हणजे शताब्दी वर्षाच्या निमित्ताने एक कविता केलेली आहे, ती पण आपण आज त्याचं नाव आहे छाया बापट, माझ्या धाकट्या भावाची पत्नी. मला पाठवून मी तसं करू आपण ती. तर मला असं वाटतं की आज या निमित्ताने संविधानाचं आपण जे हे आहे ग्रंथ आपण सगळ्या लोकांना दाखवूया, आपल्या प्रेक्षकांना या निमित्ताने. तर हा संविधान ग्रंथ आहे, तर खरोखर खूप सुंदर, त्याचं कव्हर पेज पण इतकं सुंदर आहे की इतकं आकर्षण घेतं खरं तर ते. तर मला रवींद्रजी असं विचारायचं की आजच्या या तरुण पिढीने हे जे सगळे प्रचारकांची चरित्र आहे तर त्याच्यात काय धडा घ्यावा असं तुम्हाला वाटतं? हा, या प्रश्नाला उत्तर देताना थोडं कुठलीही गोष्ट करताना एक मी ज्या संस्थेचं काम करतो किंवा संघाचा तो कार्यपद्धतीचा भाग आहे की आपण कशासाठी करायचं हे पहिलं नक्की करायचं. या ग्रंथाच्या बाबतीत सुद्धा 2 गोष्टी होत्या. एक तर हे युवकांसाठी करायचं आहे. माझा मुलगा काही काळ विस्तारक म्हणून संघाचं काम केलं, तेव्हा प्रचारक जेव्हा एखादा व्यक्ती प्रचारक म्हणून जातो तेव्हा त्याच्या घरच्यांची भावस्थिती काय असते याच्यातून मी गेलेलो आहे. म्हणजे 1 वर्ष सुद्धा आपला मुलगा जो MA झालेला आहे आणि तो जातोय, तर तो नोकरी केली असती तर 1 वर्ष तो आर्थिकदृष्ट्या पुढे गेला असता, पण तरी सुद्धा 1 वर्षाच्या काळात तो भेटायला आला नाही किंवा आम्हीही भेटायला गेलो नाही.
म्हणजे तो विस्तारक असल्यामुळे त्याच्याकडे फोन नव्हता. त्याच्याशी संवाद करायचा तर मग जिल्हा प्रचारकांच्या फोनवर फोन करून त्याची वेळ मागवायची, त्या वेळात आपण फोन करायचा. इतकंस हे म्हणजे एका अर्थानं त्याची जडणघडण आणि आमची त्या अर्थानं जडणघडण होती की आपण काय करू शकतो. तर हा जसा हे आहे, तर ही युवा पिढीची जडणघडण करण्यासाठी करत असताना त्या ज्या घरातून हे प्रचारक निघतात त्यांना आपल्या घराच्या सदस्यानं जगात काय बदल घडवून आणलाय हे समजून सांगण्याचा उद्देश याच्यातून होता की त्यांचे चरित्र सांग. ते सगळे त्यांना संघच माहिती आहे. त्यामुळे हे पण या 101 याच्यात असल्यामुळे म्हणतोय. खरं तर ते मगाशी म्हटलं 50,000ही असू शकतात. पण त्या 101 लोकांनी आपल्या जीवनातला जो काही कालखंड या राष्ट्रसेवेसाठी हिंदू समाजासाठी दिला, त्याच्यातून जे परिवर्तन घडून आणलं ते नव्या पिढीला कळलं पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की माध्यमं वेगळी किंवा संघाच्या विरोधातली जी काही एक आघाडी असते ती काही टीका करते आणि त्याच्यातून संघाबद्दल विशेषतः हिंदुत्वाबद्दल अपप्रचार होतो. तर हिंदुत्व म्हणजे कर्मकांड, पोत्या पुराणं याच्या पलीकडे संघ गेलेला. संघाच्या याच्यात म्हणजे बऱ्याच वेळा आमच्या घरी गमतीने चर्चा होते की अरे तुम्ही प्रतिमेला, भारत मातेच्या प्रतिमेला हार घालता, पायातली चप्पलच काढत नाही, तुम्ही पदवेश काढतच नाही. ते नाही आहे आमच्यात, त्याचं काही हे नाही. आणि बऱ्याच वेळा अशा कार्यक्रमात होतं की कोणतरी पाहुण्यांना बोलवलेलं असतं, ते आता प्रतिमेला पुष्पार्पण करतील असं घोषणा आलं तर चपला वगैरे काढायला लागतात. हे सांगतात ना ते चालतं आमच्याकडे. म्हणजे हा जो की कर्मकांडाच्या पलीकडे जाऊन ज्या हे आहेत श्रद्धास्थानं नक्की आहेत, त्यांचा आदर केलाच पाहिजे, ती करतोच आपण. पण त्याच्या पलीकडे जाऊन काय करण्याचं आहे, ते पलीकडे जाऊन काय हे समजून घेण्यासाठी ही चरित्र वाचली पाहिजे. त्यांनी त्याच्या पलीकडे जाऊन सगळ्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे जसं प्रमोद दीक्षितांचं मी उदाहरण दिलं किंवा दत्तोपंतांचं उदाहरण. दत्तोपंतांनी काय केलं पलीकडे जाऊन? दत्तोपंत हे त्यांची स्टोरी म्हणजे याच्यात आपण खूप संक्षिप्त घेतलेली, आपल्याला शब्दांची मर्यादा आणि पानाची मर्यादा असताना. म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोधक असणारा कॉलेज जीवनात म्हणजे काहीतरी तुमचं फालतूगिरी असं असणारा माणूस प्रचारक होतो. प्रचारक झाल्यावर संघाच्या कल्पनेतून कुठल्या तरी ट्रेड युनियन मध्ये कामाला त्यांचा सदस्य होतो. इकडे संघाचे प्रचारक आहेत पण त्या ट्रेड युनियनचा अनुभव घेण्यासाठी जातात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर काम करतात. म्हणजे किती वेगवेगळे शेड एका याच्यात येतात. भंडारा इलेक्शन जी होते बाबासाहेबांची लोकसभेची, तर त्यांचे पोलिंग एजंट म्हणून दत्तोपंतांनी काम केलेलं आहे. पुढे जाऊन तेव्हा जे भारतीय मजदूर संघाचं स्थापना करतात आणि एक आज देशातलं 1 नंबरचं मजदूर संघटन आपण जेव्हा त्याच्याकडे म्हणतो तेव्हा त्यांचं घोषवाक्य काय आहे त्याच्यावर मला लक्ष केंद्रित. म्हणजे त्यांनी काय केलं, काय बदल केला किंवा त्याच्या पलीकडे गेले म्हणजे काय. त्या मजदूर संघाची घोषणा अशी आहे, देश के हित में करेगे काम, काम कर लेगे पूरा दाम. मजदूर म्हणून जे हक्क आहे ना, सगळ्या हक्काचं जेवढं तेवढं घेऊच, पण ते कशातून घेऊ? देशाच्या हितामध्ये काम करून घेऊ. म्हणजे एका बाजूला कम्युनिस्ट चळवळ असं सांगायचं की कामगारांना जग एक करा. कशासाठी? तर प्रस्थापित भांडवलदारांच्या विरुद्ध लढण्यासाठी जग एक करा. दत्तोपंतांनी सांगितलं कामगारांना जग एक करा. तिकडे जगातल्या कामगारांना एक व्हा आणि भांडवलदारांना उद्ध्वस्त करा. मग भांडवलदारच संपले तर तुम्हाला काम कोण देणार होतं? म्हणजे याचा विचार केला नाही, पण ती घोषणा आली. आणि इथं दत्तोपंतांनी घोषणा दिली की कामगारांनी जग एक करा. हा जो त्याच्या पलीकडे जाणं आहे ना, त्या प्रचारकांनी केलेली, ते या सगळ्या युवा पिढीला कळावं. त्यांच्या जीवनातही ती पलीकडे जाणं, एका निश्चित परिघाच्या पलीकडे जाणं, एका कम्फर्ट झोनच्या पलीकडे जाणं आणि आपल्या कामातून या राष्ट्रासाठी, या समाजासाठी काहीतरी वेगळं करणं, ही प्रेरणा जागावी ही अपेक्षा आहे. खूपच छान. यांची चरित्र आपण वाचतो. आता यांनी दत्तोपंताचं उदाहरण दिलं. म्हणजे दत्तोपंत इंग्लंडला आले होते, मी तेव्हा तिथे होतो. मग ते असे भेटतात स्वयंसेवकांना आणि आमच्या फॉर्च्युनेट असते की ते छोटी असते कम्युनिटी म्हणून अशा मोठ्या लोकांना भेटता येतं. ते लेबर देवात इंग्लंडमध्ये 2 पार्टी आहेत, लेबर पार्टी आणि कन्झर्वेटिव्ह पार्टी. तर लेबर पार्टीच्या कॉन्फरन्सला स्पीच द्यायला आले होते, इंटरनॅशनल लेबर लीडर म्हणून. ते त्यांचं चांगलं मोठं भाषण झालं ब्रायटनला. मग तिथनं आमच्याकडे आले होते. ते उदाहरण सांगत होते आमच्यासारख्या यंग लोकांसाठी की व्हॉट पोटेन्शियल हाईट्स यू कॅन अचीव्ह. नंबर 1. नंबर 2, while doing so you don't have to give up your traditions. तर ते सांगताना असं म्हणाले की मी ते भाषण झालं, मग त्याला काहीतरी मानधन देण्यात आलं. काय ते त्यात तिथे तुम्ही आला तेवढ्या लांब. त्यांनी ते म्हणे
तसं आमची पद्धत नाही असं काही मानधन घ्यायची, आम्ही सेवा म्हणून करतो. तर त्यांनी म्हणले आमची पद्धत आहे द्यायची. म्हणजे ठीक आहे, तुम्ही तुमची पद्धत पाळा, मी घेण्याची पण तुमची आदत ठेवतो, पण आता माझी पण पद्धत पाळा. आता मी घेतो आणि मी तुमच्या स्टेडियमला दान करून टाकतो. किती छान, बरोबर. ठीक आहे. आता या शताब्दी वर्षानिमित्त हा संविदा ग्रंथ तुम्ही प्रकाशित केला, तर अशा तुमच्या अजून पुढच्या काही योजना आहेत का, काही असे काही वेगवेगळे ग्रंथ प्रकाशित करणार आहात का, काय? असं नक्कीच आहे. म्हणजे संघ विचार, हिंदुत्व आणि त्याला संबंधित असणारे वेगवेगळे पैलू याच्यावर सातत्यानं वैचारिक क्षेत्रात आपण काम करतो, माध्यमाच्या क्षेत्रात काम करतो, त्यामुळं त्याच्यावर काम चालूच असतं. म्हणजे मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे 2 वर्षापूर्वी संघ शताब्दी निमित्त संघाचा एक 100 वर्षाची वाटचाल ही त्या ग्रंथातून मांडली. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यातच, म्हणजे या ग्रंथाचं काम सुरू झालं त्याच काळात एप्रिल महिन्यात राष्ट्रोत्थान नावाचा ग्रंथ, जे आत्ता संघाच्या प्रत्येक स्वयंसेवकाला आपल्या जगण्याच्या प्रायोरिटीमध्ये त्या 5 विषय घ्यायचे आहेत, अशा 5 विषयावर काम चाललंय. तो विषय आहेत सामाजिक समरसता, पर्यावरण, कुटुंब प्रबोधन, नागरी जाणीव आणि स्वबोध. हे 5 बिंदू आपल्या व्यावहारिक जीवनात आणले पाहिजेत असं संघाचा आग्रह, त्याच्यावर काम चालू आहे. तर त्याच्या संबंधीचा एक 650 पानाचा ग्रंथ मी म्हणजे साप्ताहिक विवेकनं मी कोणी वेगळा साप्ताहिक विवेकनं एप्रिल महिन्यात प्रकाशित केलं होतं. आणि आत्ता या ग्रंथाचं प्रकाशनाच्या दिवशीच किंवा त्याच्या आदल्या दिवशीच पुढच्या वर्षी आपण काय करावं याचंही आमचं प्लॅनिंग झालेलं. आणि जसं महाराष्ट्रातल्या नागपूरमध्ये 1925 साली संघाचं सुरुवात झाली, स्थापना झाली, असं डॉक्टर हेडगेवारही म्हणत नाही. ते बोलतात की हे परंपरेनं संघ होताच, तो मध्ये खंडित झाला, तो आपण पुन्हा सुरू केलेला आहे. तर ते 100 वर्षापूर्वी सुरू झालेला संघ आज देशव्यापी झालाय, विश्वव्यापी झालेला. म्हणजे आत्ता जे विश्व विभागाचं काम पाहतात सौमित्र गोखले, त्यांच्याशी बोलताना असं लक्षात आलं की 43 देशात संघाचं काम वेगळ्या वेगळ्या नावानं, कुठं हिंदू स्वयंसेवक संघ असेल, कुठे सनातन धर्म संघ स्वयंसेवक संघ असेल, असं वेगळ्या वेगळ्या नावानं त्या ठिकाणच्या संस्कृतीप्रमाणे त्याचं काम चालू आहे. ह्याने प्रत्येक स्वतंत्र ट्रस्ट म्हणूया किंवा स्वतंत्र आहेत, सगळ्यांचा दिशा एकच आहे की हिंदू समाजाचं त्याला मूळ पुनरुत्थान पद्धतीनं मूळ पदावर नेऊन ठेवणं, किंवा आपण अक्षी सोप्या भाषेत की भारत मातेला विश्वगुरुपदी विराजमान करणं, ही जी भूमिका आहे संघाची तीच तेथे देशातले. तर त्याचा जो इतिहास आहे, म्हणजे मगाशी विनोदजींच्या बोलण्यात आलं की बोटीवर पहिली प्रार्थना म्हटली गेली आणि भारताबाहेरचं पहिलं पाऊल संघ शाखेचं किंवा संघ विचाराचं त्या बोटीवर पडलं, केनियातून जाणार आहे असं तो तिथपासूनचा इतिहास. किंवा 1964 विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली, त्याच्या आधी विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेत सुद्धा विश्व शब्द आहे, तर तो विश्व का आलेला आहे, तर त्याच्या आधी 60 पासूनच त्रिनिदाद मधल्या तिथल्या आचार्यांचं किंवा धर्म प्रमुखांचं श्री गुरुजींना सारखा संपर्क व्हायचा की आमच्याकडे इकडे आम्ही संस्कृतीहीन झालेलो आहोत, आम्ही हिंदू आहोत पण आमची संस्कृती काय, आमच्या परंपरा काय हेच आम्ही विसरलेलो आहे. तर तुम्ही भारतातून आम्हाला असे आचार्य पाठवा की जे आम्हाला हे शिकवतील. आणि त्याच्यातून मग दादासाहेब आपटेंनी ती रचना केली आणि त्रिनिदाद किंवा अन्य हिंदू बहुल देशांमध्ये आपली संस्कृतीचा प्रचार करण्याचं काम सुरू झालं. तेव्हा असा जो हिंदुत्वाचा आणि संघ विचाराचा जो प्रचार झालेला आहे त्याचा एक संघ शताब्दी निमित्तानं त्याचं संकलन व्हावं आणि त्याचे जे जगभर परिणाम दिसत आहेत. म्हणजे पश्चिमात्य देश भोगवादी असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या भोगवादी किंवा त्या तिथल्या कल्चरमध्ये हिंदुत्वाचे जे बीजांकुर उमटले आणि त्याचा परिणाम तिथल्या समाजावर झाला. जे सेवा इंटरनॅशनलचं काम असेल किंवा तिथलं बाळ गोकुलमचं काम असेल, हे जे तिथलं काम आहे आणि त्याचा जो आसपासच्या परिसरावर, त्या शहरांवर, त्या देशांवर जो परिणाम झालाय त्याचा आढावा या ग्रंथातून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. एक शेवटीच सांगेन की हे जेव्हा पुढे काय करणार असं जेव्हा म्हणतो तेव्हा मगाशी म्हटल्याप्रमाणे हे आमचं टीमवर्क आहे. हे काम करत असताना याच्यात सर्वाधिक लेख जरी मी लिहिले असले, 55 लेख या ग्रंथामध्ये माझे असले तरी ते माझ्या एकट्याचे नाही आहेत. त्याच्यासाठी असंख्य लोक म्हणजे, आणि ते जसं मगाशी युवा हा विषय तुमचा आला त्यातला एक सांगण्याचा मुद्दा, मी आणि सारंग दर्शनी आणि 3 प्रचारक आहेत ज्यांनी त्यात लेखन केले. हे सोडले तर बाकीचे सगळे 45च्या आतले लेखक आहेत ज्यांना अभ्यास करायला लावून ते लेखन केलेलं आहे. म्हणजे 40-45 लेख ह्या छोट्या वयोगटातल्या यांनी लिहिलेल्या आहेत. त्यामुळं संघ समजून घ्यायचा, एखादी व्यक्तिरेखा समजून घ्यायची तर मुळात त्यांची माहिती उपलब्धता कमी असते.
प्रचारक स्वतःबद्दल काही सांगतच नाहीत. म्हणजे याच्यात जो विषय आपल्याकडून सुटला किंवा तो आता मला मांडला पाहिजे तो म्हणजे संघर्षाचे बळी नावाचा एक विभाग आहे. ते प्रचारक मारले गेलेले आहेत. म्हणजे पूर्वांचलातल्या प्रमोद दीक्षितांचा जेव्हा मी उल्लेख करतो तेव्हा केरळ मधून एक मुरली मनोहरजी ज्यांना संघ सांगितलं की जा तू आसाममध्ये, आणि ते आसाममध्ये आले, तिथं शाखा लावायला लागले, त्यांना हायजॅक केलं गेलं, ते त्यांची बॉडीही मिळाली नाही. तर त्यांचा जन्माची तारीख मिळते केरळमध्ये पण मृत्यूचं काहीच मिळत नाही. किंवा त्रिपुरामधूनच 4 प्रचारकांना तिथल्या उल्फाच्या अतिरेक्यांनी 99 साली हायजॅक केलं आणि 2001 साली भारत सरकारनं ते घोषित केले की हे मेलेले आहेत, त्यांच्या मृत्यूच्या तारखाच नाहीत. त्या मुरली मनोहरजींचा मला फोटोच मिळत नव्हता. एक 9 जुलैला मी नागपूरला होतो आणि मोहनजींशी गप्पा मारताना बोललो की मुरली मनोहरजींचं कसं मला मिळेल, फोटो मिळत नाहीये. नाहीतर मी बाकी सगळ्यांचे आपण स्केच काढून घेतले, ते सुद्धा एका छोट्या मुलीनं 22 वर्षाची मुलगी आहे तिनं ते काम केलेलं आहे. म्हणजे हे सगळे तरुणांना प्रेरणा देऊन तरुणांकडून करून घेतलेलं काम आहे. तर मोहनजींनी ते मुरलीजींचा कुठून फोटो मिळेल त्याचे सोर्स दिले आणि तो फोटो मिळाला. नाहीतर मग ते 100 लोकांचे स्केच झाले असते, एक झाला नसता. पण ती प्रेरणा किंवा ते जोडाजोडी मोहनजींनी केल्यामुळे ते झालं. पण हे सगळ्या तरुणांनी करावं, हे जसं लेखनाच्या बाबतीत आहे तसे माझे बॅक ऑफिस म्हणूया किंवा प्रकाशन विभाग म्हणून आमचं जे आहे त्या टीमचं सुद्धा याच्यात खूप मोठं योगदान आहे. मजकूर आला, त्याचं डीटीपी झालं, एवढं पुरतं ते राहत नाही. प्रूफ रिडिंगचा विषय असतो, लेआउटचा विषय असतो आणि छापाईचा विषय आहे किंवा त्याचे बाकीचे जे प्रोसेसिंग असतात त्यात आमची सगळी टीम म्हणजे अशी वितरण विभागाच्या टीम पासून ते ऍडव्हर्टाईजच्या टीम पर्यंत सगळ्यांचा त्यात मोठा सहभाग आहे. त्यामुळं कमी अवधीत म्हणजे हे साप्ताहिक विवेकचा गौरवाचा विषय आहे की 6 महिन्याच्या अवधीत असं एक चांगलं पुस्तक किंवा ग्रंथ आम्ही प्रकाशित करू शकलो. याचं कारण आमची टीमवर्क. हे अन्य कुठल्या प्रकाशन माध्यमाकडे गेलं असतं विनोदजींच्या म्हणण्याप्रमाणे तर त्यांनीच मला सांगितलं की याला 5 वर्ष लागले असते आणि तोपर्यंत संघ शताब्दी संपली असती. पण एक आम्ही पुन्हा इथं तेच येतं की संघाचे जे संस्कार आहेत ना की टाइम लिमिट आणि टाइम बॉन्ड काम निश्चित ठरलेल्या वेळेत करायचं. त्यामुळं या ग्रंथाचं काम करत असताना विनोदजी बराच वेळा हे करूया ते करूया, ते माझ्या लक्षात आलं की आपल्या टाइम मध्ये बसत नाही तर मी त्याला रिप्लाय देत नव्हतो. जाऊ दे, त्यांनी सांगितलंय पण ते नाही बसत आपल्या याच्यात. म्हणजे त्यात आपण पंतप्रधानांचा संदेश घेऊया असं त्यांनी शेवटच्या काळात सांगितलं होतं. पण मला माहित होतं की मी संपर्क करणार आणि तो येणार, तर ते त्याच्यासाठी वेटिंगवर बरं संपर्क केला, त्यांच्याकडे पत्र पोहोचलं की त्याची वेटिंग करण्यापलीकडे आपल्याकडे पर्याय नसतो. म्हणजे आपण छापून घेतला आणि आला संदेश तर करायचं काय. त्यामुळे शेवटच्या क्षणी आपण थांबा असं होतं. तर मग त्याच्यात न पडता आपल्याला जे घेऊन जायचं आहे ते घेऊया असं करत असताना एक टीमवर्क म्हणून, आणि टीम असलं तरी कोणतरी एक चेहरा लागतो, कोणतरी त्याचं पुढाकार घ्यावा लागतो. तो माझा भोग म्हणून किंवा ईश्वरी योग म्हणून माझ्याकडे ते आलं, त्याचं ते काम करण्याचा प्रयत्न केला. आणि एक आनंद म्हणजे आतापर्यंत 25 वर्ष साधारणपणे हे करत असताना एक चांगल्या प्रकारचं पातेय संघ विचारातलं. म्हणजे याच्या आधी खूप वेगळे वेगळे कामं केली, मोरोपंतांचं चरित्र लिहिलं, पण याचा जो आनंद मिळाला आणि म्हणजे प्रचंड काही वेगळ्या वेगळ्या घटना वैयक्तिक जीवनात घडत असताना सुद्धा त्याच्यातून एक झालं पाहिजे ही जी तळमळ विनोदजींची होती ती कुठून माझ्याकडे आली माहित नाही, पण ती सातत्यानं हे काम करण्याची प्रेरणा देत राहिली. Yeah, once I connected with him, this I need to be saying in English. This was my first introduction to him. I had never met him. We connected on the phone, and then I used to send him these messages. Let's do this. Let's do that. Then there would be no response for a while. Then I would know, Chilo, can we talk at this time? He'll say, okay, yes or no. His responses are very cryptic, very short. I also manage a team. I manage teams of 100 to 50 engineers and managers. I still do. In this process, I was so fortunate to connect with a manager that knows how to do these things. And for me to learn, ये भैया ऐसा करना होता है. It's very, very exciting for me. I say to my wife many times, इसमें तो सीखने को हमको ज्यादा मिल रहा है. हा, वेळेचं नियोजन आणि यांचं एकही उत्तर डिसअपॉइंटिंग नाही आहे, बट not exactly accommodating everything I'm saying. So how to manage, this comes from years of experience, and
how to set expectations, manage expectations, and also under promise and over deliver. खरंय खरंय खरंय. Okay, so all this combination, it can only be given by प्रचारक. I'm telling you. आणि मी स्वतः अनुभवलाय. हो, हो. आणि मला त्या विस्तारकर यांनी सांगितलं, मी स्वतः 2दा विस्तारक गेलोय. त्याचा अनुभव थोडासा इंटरेस्टिंग आहे म्हणून 1-2 मिनिटात संपवतो. मला पहिल्यांदा विस्तारक मला वॉज व्हेरी यंग. आय मस्ट हॅव बीन 17 years old देअरबाउट्स. अगदी पहिल्याच असं लांब कुठली तरी गावी पाठवलं, एकटाच होतो. 1 दिवस शाखा लावली, 2 दिवस शाखा लावली, कोणीच येईना. ओके, तिथनं लिटरली 8 मैल पायी चालत बस घेऊन पळून गेलो होतो गावी. बाप. ओके, त्यानंतर ते प्रचारक आले आणि सगळे तुम्ही विहिरीत पडला का काय म्हणून बघतायत. आणि माझी इतकी खिल्ली उडवली होती. 2 वर्ष मी युनिव्हर्सिटीत गेलो कॉलेजला. तिथे मग वेगळे प्रचारक भेटले. त्यांनी ऐकली येणारी कहाणी. म्हणलं ते कधी जाणार प्रचारक? म्हणलं तर उन्हाळ्यात सुट्टीत. पण मी तुला एवढ्या लांब पाठवतो, तुला पायी चालतून घरीच येता येणार नाही. पण मला बुलढाण्यात पाठवलं होतं. यशवंतराव बाजारे तेव्हा तिथे प्रचारक होते. यशवंतरावांचा आणि हा जो अनुभव आहे, so I am narrating this because even if you have failed one time, you can attempt second time. Yes. आणि तो आता 73 वर्ष झाले तरी गेला नाहीये. खरंय खरंय. And that is the inspiring story of चलो इनको. Let's talk to somebody to get this activated and see if it can happen. And I'm extremely fortunate. I won't say pleased. ते आता आमचे हे म्हणाले ना, संघाची शताब्दी होऊ नये असा उल्लेख आहे याच्यात. अरे वा. का होऊ नये? त्याच्या आधीचे कार्य पूर्ण झालं पाहिजे म्हणून. पण ते झालं नाहीये. सो वी हॅव टू कंटिन्यू अँड वी विल डू. नाही, Hopefully this खरोखर works out. आज खरं तर तुम्ही इकडे आलात आणि संघाच्या शताब्दी निमित्त आणि या संविधाच्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्त आपली भेट झाली. आणि आज सगळ्या श्रोत्यांना हे जे संविधाचं प्रकाशन जे केलं त्याच्या मागचा उद्देश हा सांगितला. खरोखर तुम्ही आज इकडे आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांनी ही जी ओळख करून दिली त्याबद्दल मी आपली शतशः आभारी आहे. आणि प्रेक्षकांनो, की आज यांच्या सगळ्या याच्यातनं आपल्याला असं जाणवलेलं आहे यांच्या सगळ्या अनुभवातून की संघ प्रचारक म्हणजे नक्की काय, संघ प्रचारकाचं काम कसं असतं, त्यांची परंपरा काय आहे. आणि ज्याला तुम्हाला संघाचं काम करायचं असतं त्याला तुम्हाला कुठल्या वेगवेगळ्या प्रकारात जावं लागतं. त्यांचे जे अनुभव जर ऐकले तर ते ऐकताना तुम्हाला अगदी नक्की खरं वाटतं की संघ सांगेल ते आणि संघ सांगेल तिथे तुम्हाला काम करावं लागतं. की तुम्ही स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे जाऊन तुम्ही संघासाठी काम करा, की त्याच्यातनंच आपलं राष्ट्र निर्माण होतं. आज आपण इकडे आला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आणि प्रेक्षकांनो, ही ओळख तुम्हाला कशी वाटली आणि या ओळखीचं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की द्या. आणि तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि आपली प्रतिक्रिया दिल्यानंतर अजून तुम्हाला वेगळा विषय काही पाहिजे असेल तर नक्की आम्हाला कळवा. धन्यवाद.